हेलो एवरीवन। आज बेटा आपण कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशन बीकॉम सेकंड इयरला फोर्थ सेमिस्टरला युनिट नंबर 5 आहे। कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशन त्याच्यामध्ये दोन मेथड आहे, एक टेबल मेथड, एक ग्रुप डेटा मेथड। तो मुलांना हे प्रॉब्लेम सॉल्व करताना खूपच त्रास होतो। मी आज तुम्हाला अशा सोप्या पद्धतीने हा ग्रुप डेटा, ज्याला जनरली लोक जुने लोक म्हणायचे कबूतर खाना म्हणून हा फेमस आहे, तर बघूया आज आपण कबूतर खाना कसा तयार करायचा। एकदम सिंपल मध्ये सांगतो मी तुम्हाला। तसे आज आपल्या क्लासचे जे विद्यार्थी अब्सेंट असेल त्यांनी हा व्हिडिओ बघून घ्यायचा, तुम्हाला पूर्ण डेटा लक्षात येऊन जाईल। चलो स्टार्ट करते। तो प्रॉब्लेम मोठा आहे, पूर्ण याला बोर्ड लागतोय। तो तुम्हाला जे एग्जाम्पल आहे ते एग्जाम्पल आपल्या स्क्रीनवर येईल, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे आधी, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की नेमकं कशा पद्धतीने सॉल्व करायचं, किस तरह से हमको इसको सॉल्व करना है। बहुत ही सिंपल है। तो एग्जाम्पल नंबर है, कैलकुलेट कार्ल पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन फ्रॉम द फॉलोइंग इंफॉर्मेशन। मार्केट प्राइस ऑफ बुक्स है, पेजेस ऑफ बुक्स है, जो भी हमारा फर्स्ट आइटम रहेगा, जे आपलं पहिलं आइटम असेल ते एक सिरीज राहील आणि सेकंड आइटम आपण काय म्हणतो वाय सिरीज, सिंपल मध्ये। ओके, मग आता प्रश्न येतो की याचे कॉलम आणि रो कसे करायचे। एकदम सिंपल आहे। आधी आपल्याला या पोर्शन मध्ये जे पेजचं तुमचं सेंटर असेल, दोन कॉलम घ्यायचे आहे उभे। जसे आपण दोन उभे कॉलम घेतले तसेच दोन रो घ्यायचे आहे, मधात पेसिंग सुटलं पाहिजे याची सर्वांनी काळजी घ्यायची। ओके, मग त्याच्यानंतर जे उभे असतात ते कॉलम असतात बेटा, आणि जे आडवे असतात ते काय असतात, रोज असतात, सिंपल मध्ये। मग आता हे जे आहे हे रो आहे, हे कशानुसार डिसाइड करायचे, तर तुमच्या एग्जाम्पल मध्ये स्क्रीनवर दिसेल जे एग्जाम्पल आहे, मार्केट प्राइस ऑफ बुक्स आहे आणि पेजेस ऑफ बुक्स आहे। तर मार्केट प्राइस ऑफ बुक्स फर्स्ट आइटम एक्स घ्यायचा आणि जो सेकंड असेल तो काय घ्यायचा आहे, तुम्हाला वाय घ्यायचा आहे। ओके, मग या प्रॉब्लेम मध्ये बघा, जे उभे दिसतात ते कॉलम आहे। मग 0 ते 100 इथून काउंट करायचं आहे आपल्याला। 0 ते 101, 100 टू 102, 3, 4 आणि 5, म्हणजे किती कॉलम झाले आपले, 5। जर एखाद्या एक्झाम्पल मध्ये टोटलचा कॉलम दिला नसेल, जसं नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये टोटलचा कॉलम नाही आहे, तर तो तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचा आहे। कळलं? म्हणजे किती कॉलम झाले आपले, 1, 2, 3, 4 अँड 5। क्लिअर? मग बघायचं रो किती घ्यायचे। रो साठी जे मार्केट प्राइस ऑफ बुक आहे 0 ते 5 ते काउंट करायचं, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणून मी 6 रो घेतले, 1, 2, 3, 4, 5, 6 हो गया हमारा कॉलम। ओके, अब क्या करना है हमें, जो मार्केट प्राइस ऑफ बुक्स है वो एक सीरीज है, 0, 5, 5, 10, 10, 15, 15, 20, 20, 25 आणि लास्ट कॉलम काय घ्यायचा, टोटल। ही माझी मेथड अप्लिकेबल केली आहे मी, कुठल्याच बुक्स मध्ये नाही, आन्सर सेमच येईल, पण फंडे असे यायचे की बिलकुल तुमच्या खोपड्यात पॅक होऊन जाईल। जसं एक्स घेतलं तसंच वाय घेतोय मी, 0, 100, 100, 200, 200, 300, 300, 400 और लास्ट वन घ्यायचं आपल्याला टोटल, सिंपल। ओके, आता बघूया, सर्वजण लक्ष द्या, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा पूर्ण। तुमचं जे ग्रुप डेटा मेथड आहे, या ग्रुप डेटा मध्ये जेही तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते सगळे सॉल्व्ह होऊन जातील आणि सिंपल मध्ये आहे। काय करायचं आहे बघा, ही एक सिरीज आहे, ही वाय सिरीज आहे। आधी आपल्याला याचा एमव्ही काढायचा आहे। एमव्ही स्टँड फॉर मिडल व्हॅल्यू अप्पर व्हॅल्यू प्लस लोअर व्हॅल्यू बाय 2। तो सरळ या दोघांची ऍडिंग करायची गावरानीमध्ये, अप्पर लोअर नाही समजत आपल्याला, जाऊ द्या।
दोघांची ऍडिंग करायची, डिवाइड बाय 2 म्हणजे सरळ ऍव्हरेज करायचा आहे. 5चा ऍव्हरेज किती येणार? 2.5. 5चं डिस्टन्स आहे, वाढून द्यायचं. 7.5, 12.5, 17.5, 22.5. 0 ते 5 2.5. 5चं डिस्टन्स आहे, सरळ मी 5चं डिस्टन्स त्यात प्लस केलं सिंपल मध्ये. आता जो एमव्ही आला, या एमव्हीचा आपल्याला डीएक्स काढायचा है, डेविएशन फ्रॉम एमव्ही. तो सबसे छोटी अमाउंट लेना है हमें. पहला रहेगा 0, वो माइनस में काउंट करना है, ती माइनस मध्ये काउंट करायची आहे. 0 डिस्टन्स कितीचा आहे बेटा? 5चं. 5, 10, 15 आणि 20. क्लिअर? त्याच्यानंतर याला पुन्हा एक स्टेप डेव्हिएशन द्यायचं, त्याला म्हणायचं एसडीएक्स स्टेप डेव्हिएशन. म्हणजे जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन आपल्याला काय करायचं आहे? इझी करायचं आहे. मग बघायचं याच्यामध्ये सेम डिस्टन्स दिसतंय आपल्याला. 5चं डिस्टन्स कॉमन आहे, याला 5 ने डिवाइड करून टाकायचं. 5 1 जा 5, 1 2 3 4. कळलं का? 5 ने डिवाइड केलं. 5 1 5, 5 2 10, 5 3 15 आणि 5 चोक 20. किती जंगाटली आत्मा असो समजून जाते. ओके, जसं मी एक्स केलं तसंच वाय सेम. त्याचा एमव्ही काढायचा आपल्याला. दोघांची व्हॅल्यू प्लस करायची बाय 2 म्हणजे किती येणार? 50. डिस्टन्स 100चा आहे, 150, 250 और 350. क्लिअर? मग याचा काढायचा आपल्याला डीवाय बेटा. सर्वात छोटी अमाऊंट घ्यायची आणि ती मायनस मध्ये काउंट करायची. मी 50 घेतलं. 50 मायनस 50 0 येईल. 150 मायनस 50 100. 250 मायनस 50 200 आणि किती येणार इकडे? 300. ओके, त्यानंतर काय करायचं? जसा एसडीएक्स काढला आपण तसाच आपल्याला एसडीवाय काढायचा आहे. सेम जसं इथे 5चं डिस्टन्स आलं होतं, इथे कितीचं डिस्टन्स आहे? 100चं. 100चं डिस्टन्स आहे, आता 100 ने डिवाइड करायचं. 0 100 1 100, दोन्ही 200, 300. पहिली स्टेप काय केलं मी? एक्स फर्स्ट आयटम आणि वाय. एमव्ही काढला, डीएक्स काढला, एसडीएक्स काढला. वायचा पण मी एमव्ही काढला. एमव्ही म्हणजे मिडल व्हॅल्यू अप्पर व्हॅल्यू प्लस लोअर व्हॅल्यू बाय 2. हे झालं स्टँडर्ड. गावरानी दोघांची बेरीज करा आणि 2 ने भागून टाका, संपला धिंगाणा. ओके, चलो आगे. आता प्रॉब्लेम मध्ये जी आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे, ती फ्रिक्वेन्सी जे तुमच्या स्क्रीनवर आहे प्रॉब्लेम मध्ये आहे, ती ऍज इट इज लिहून घ्यायची. पहिला आहे 3 1 डैश डैश 3 + 1 टोटल में आएगा बेटा 4. उसके बाद 1 4 5 1 4 5. उसके बाद क्या है? डैश. एडिंग कितना होगा? 10. ओके, डैश 6 4 3 याची एडिंग आली 13. उसके बाद 15 20 का है 6 4 हो गया. डैश 10 5 2 एडिंग कितना हो गया? 17. उसके बाद डैश 1 4 1 1 4 1 किती झाली एडिंग? 6. एडिंग काळजीपूर्वक करायची. ओके, जसं बेटा आपण ही रोची ऍडिंग केली तशीच आपल्याला कॉलमची ऍडिंग करायची आहे. 3 + 1 4. तसं प्रॉब्लेम मध्ये दिलंच आहे 22. उसके बाद है 18. उसके बाद है 6 और रो और कॉलम का एडिंग स्टैंड फॉर एन नंबर ऑफ आइटम कितना है हमारा? 50. हे प्रॉब्लेम दिलं राहतं, लिहून घ्यायचं. ओके, आता बघा काळजीपूर्वक लक्ष द्या. आता काय करायचं? काळजीपूर्वक लक्ष द्या. इथून एक एक स्टेप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. सिंपल मध्ये मी आता काय करतोय? हा जो एसडीएक्स आहे आणि हा एसडीवाय आहे,
या एसडीएक्स नी मी एसडीवाय ला मल्टिप्लाय करतो आणि त्याचं कॅल्क्युलेशन या कॉर्नरला लिहायचं. मग आधी मी 0 नी या एसडीवाय ला मल्टिप्लाय करतोय. 0 इंटू 0 0 0 न बेटा कशालाही मल्टिप्लाय केलं तर 0 येईल. 0 1 0 0 2 0 0 3 0 होईल शक. त्यानंतर मी 1 नी पुन्हा या एसडीवाय ला मल्टिप्लाय करतोय. 1 0 0 1 1 1 1 2 1 3 एक नी मल्टिप्लाय केलं. कशाला केलं? या एसडीवाय ला केलं. पुन्हा दोन्ही तसंच 2 0 0 2 1 2 2 2 4 2 3 6. त्यानंतर 3 0 0 3 1 1 3 2 6 3 3 9. कॅल्क्युलेशन बरोबर करायचं काळजीपूर्वक. त्यानंतर 4 नी 4 0 0 4 1 4 4 2 8 4 3 12 4 3 12. संपला विषय. कशी घेतली मी पहिली स्टेप? इथून सुरुवात करायचं. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? पहिले एसडीएक्स इंटू काय करायचं? एसडीवाय आणि त्याचं कॅल्क्युलेशन या कॉर्नरला. मी आधी या 0 नी याला मल्टिप्लाय केलं ते इथे लिहिलं. नंतर मी 1 याला मल्टिप्लाय केलं या कॉर्नर घेतलं. नंतर 2 ने केलं. नंतर 3 ने आणि नंतर 4. क्लिअर? आता काय करायचं बघा. त्याच्यानंतर बघावंच लागते शेवटपर्यंत तेव्हाच कळेल बेटा. आता या सेंटर फिगरनी कॉर्नर फिगरला मल्टिप्लाय करायचं आणि त्याचं कॅल्क्युलेशन या कॉर्नरला द्यायचं आहे. 3 0 0 कशात? 0 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपलं 0 येईल. 1 0 0 डॅश आहे नेहमी 0 येणार कारण अमाऊंट नाहीये 0. ओके. त्यानंतर पुन्हा 1 0 0 4 1 जा 4 2 5 जा 10 5 दुनी 10. या ठिकाणी डॅश आहे 0. लक्षात? पुन्हा डॅश आहे बेटा 0 6 to 12 साइन दोन्ही 12. नाही तर पोट्टे करण्याची ऍडिंग नाही करायची, मल्टिप्लाय करायचं आहे. 4 चौक 16 4 4 जा 16 6 3 जा 18 साइन 3 18. पुन्हा डॅश आहे 0 10 3 30 6 5 30 6 5 30 आणि 9 दोन्ही 18. ओके. मल्टिप्लाय करतोय मी. पुन्हा या ठिकाणी डॅश आहे बेटा 0 4 1 जा 4 8 4 जा 32 12 1 जा 12. झालं. काही असं मोठी गोष्ट नाहीये बा. ग्रुप डेटा आहे कबूतर खाना आपल्याला समजतच नाही अशातला पार्ट नाही. मी ज्या पद्धतीने सांगतोय ते फिट करा. व्हिडिओ 2-3दा बघायचा. रिपीट 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 एक एक स्टेप घ्या. पिक्चर खतम. ओके. आता काय करायचं? त्यानंतर इसके बाद क्या करना है हमें? आता काढायचंय आपल्याला एफडीएक्स स्क्वेअर आणि एफडीएक्स डीवाय. नंतर इकडे 3 कॉलम घेऊन घ्यायचे. वरती 4 रो आणि खाली 3 रो. ओके. या साईडला 4 कॉलम घ्यायचे. ते लक्षात देऊन जातो तुमच्या. आता आपल्याला एफडीएक्स काढायचा आहे. ही जी टोटल आहे हा टोटलचा कॉलम आहे. या टोटलच्या कॉलमनी या एसडीएक्सच्या कॉलमला मल्टिप्लाय करायचा आहे. सर्वजण बोट ठेवून करायचं. बोट ठेवून केलं तर बोट इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे. समजलं ना? 4 0 0 10 1 10 13 into 2 26 7 into 3 51 17 3 51 6 चौक 24 मल्टिप्लाय. ओके. त्याच्यानंतर एफडीएक्स स्क्वेअर जसं आपण टेबल मेथड मध्ये डायरेक्ट डीएक्सचा डीएक्स स्क्वेअर करतो बेटा, इथे तसं नाही. एफ स्टँड फॉर फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आहे. पुन्हा आपल्याला या एफडीएक्सनी या एसडीएक्स लाच मल्टिप्लाय करायचं आहे. अगेन बोट ठेवून द्यायचं इथे 0 0 0 10 1 10 10 1 10 26 दोन्ही 52. बरोबर करता नाही तर करत बसा. 52 52 51 3 153 त्यानंतर 24 4 96. ओके. आता काय करायचं? जो एफडीएक्स डीवाय काढायचा आहे ना आपल्याला, ज्याला आपण कॉर्नर दिले आहे त्या कॉर्नरची ऍडिंग करायची आपल्याला. मग कॉर्नर मध्ये 0 आहे
पहिल्या याच्यामध्ये 0 आहे तर 0च येणार, 0 0 0, नाही तर पोटेलियन 4 0, झांगो काम नाही करायचं. त्यानंतर पुन्हा अजून 0 याची ऍडिंग करायची आहे कॉर्नरची, 4 आणि 10 14 14. त्यानंतर पुन्हा कॉर्नरचाच इथं 0 आहे, 12 16 28 28 आणि 8 36 46. त्यानंतर पुन्हा 30 30 60 18 म्हणजे 78, 30 30 60 आणि 18 78, 32 4 36 36 12 48 48. ओके, झाला सेट. जसं बेटा एक्स केलं तसंच आपल्याला वाय करायचं आहे, सेम पॅटर्न. पुन्हा हा एफडीवाय काढायचा आहे, जी टोटल आहे या टोटल कॉलमनी याला मल्टिप्लाय करायचं, 4 0 0 22 1 22 1 22 18 दोन्ही 36 साइन 3 18. हा व्हिडिओ सर्वांना लक्षात आला पाहिजे म्हणून मी असं सांगतोय. ओके, पुन्हा यांनी याला रिपिटेशन द्यायचं, 0 22 1 22 36 दोन्ही 72 18 3 54. क्लिअर. जसं रो ची ऍडिंग केली तशीच कॉलमची ऍडिंग करायची आहे, कॉर्नर 0 0 0. त्यानंतर 12 4 16 4 20 30 50. कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करायचं, कॅल्क्युलेटर अवेलेबल आहे. 10 16 26 26 30 आणि 32 किती होतं 88. त्यानंतर 18 18 36 12 48 झालं. हे कठीण आहे, कसंही प्रॉब्लेम असं सॉल्व्ह करतायत, एकदम सिंपल फंडा सांगताय मी तुम्हाला. आता त्यानंतर काय करायचं आपल्याला, झालो आपण लास्ट स्टेपवर आलो. आता समेशन एफडीएक्स काढायचा, नंतर समेशन एफडीएक्स स्क्वेअर करायचा, नंतर समेशन एफडीएक्स डीवाय काढायचा. सरळ सरळ बेटा याची ऍडिंग, 10 26 51 24 111 111 10 52 153 96 311. पाहिजा बरं आकडे, 111 311 आणि याचं 14 46 78 48 186. ओके, जसं उभं केलं तसंच आडवं करायचं, हे या गोष्टी लक्षात ठेवा. चलो आगे, 22 36 18 हा झाला समेशन एफडीवाय 76. नंतर समेशन एफडीवाय स्क्वेअर पाहिजे आपल्याला, ऍडिंग करताना 0 आहे, 0 काही लोड घ्यायचं नाही, 22 72 54 याची ऍडिंग करायची, 148 148. त्यानंतर 50 88 आणि 48, तो झाला समेशन एफडीएक्स डीवाय 186. बेटा लक्ष द्या, एवढा जो ग्रुप डेटा आहे, एवढा जो कबूतर खाने हा मॅच होते तुमचा. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये एफडीएक्स डीवाय हा सेमच आला पाहिजे. जसं इथे 186 आलं तसंच इथे 186, म्हणजे आपला ग्रुप डेटा मेथडचा जो टेबल आहे तो करेक्ट आहे. कोई शक, एक दोनदा हा व्हिडिओ बघा, तुमचा हा ग्रुप डाटा एकदम फिक्स होऊन जाईल, बाकी याच्यात काहीच नसतं. नंतर ते सांगून देतो काही गोष्टी मी ज्या कॉमन असतात. जर सिरीज मध्ये ग्रुप आला नसेल, सिंपल असेल जसं 10 20 30, तर एमनी काढायची गरज नाही. एमनी तेव्हाच काढायचा जेव्हा तुम्हाला ग्रुप दिला असेल. एमनी काढायचा त्याचा डीएक्स आणि एस. ओके, आता फॉर्म्युला तर सर्वांना माहीतच आहे, जो कोरिलेशनचा फॉर्म्युला, याच्यानंतर एक्सप्लेनेशन द्यायचं आहे जे नोट्स मध्ये आहे दिलेलं मी. फ्रिक्वेन्सी, एफ स्टँड फॉर फ्रिक्वेन्सी, आर इज इक्वल टू समेशन एफडीएक्स डीवाय इंटू एन फर्स्ट ब्रॅकेट मायनस सेकंड ब्रॅकेट समेशन एफडीएक्स मल्टिप्लाय समेशन एफडीवाय अपॉन
फर्स्ट अंडर रूट समेशन एफ डी एक्स स्क्वेअर इंटू एन मायनस समेशन एफ डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय सेकंड रूट समेशन एफ डी वाय स्क्वेअर इंटू एन मायनस समेशन एफ डी वाय ब्रॅकेट स्क्वेअर. बाकी तर तुम्हाला सॉल्व्ह करता येते बेटा, कारण सगळ्या व्हॅल्यूज आपण काढलेल्या आहे. जसं टेबल मेथड सारखं आहे, सेम कॅल्क्युलेशन ग्रुप डेटाचं आहे. फक्त मुलांना याच्यामध्ये असा त्रास होतो. आणि लक्षात घ्या, हे वरून जर बघितलं तर असं कसं तरी वाटते, लक्षात येत नाही. म्हणून ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ सांगितला, एक्सप्लेन केला, त्याच पद्धतीने तो सुरुवातीपासून लास्ट पर्यंत बघा. आय होप प्रत्येकाला तो समजेल. सो मच.